नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुगीचे दिवस येणार। आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिलला झालेल्या बैठकीतील आदेशानंतर आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली। नाशिक बँकेवरील प्रशासकांना तसेच बँक व्यवस्थापनाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे आणि बँकेच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात असे आदेश शासनाने दिले आहेत। नोटबंदीनंतर खऱ्या अर्थाने बँक आर्थिक अडचणीत आली असून ठेवीदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यातच बँकेने सुरू केलेल्या थकबाकी वसुलीला बँकेचे माजी चेअरमन राहिलेले व विद्यमान कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी 3 महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे। यामुळे कर्मचारी ही वसुली कशी होणार अशा विचारात आहेत। त्यातच शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासकांनीही राजीनामा दिल्याने आता बँकेचे काय अशी भीती व्यक्त होत होती। ॲडव्होकेट कोकाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत राज्य बँकेने मदतीचा हात द्यावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याकडे लक्ष वेधलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यास स्वतः लक्ष घालत असल्याने जिल्हा बँकेला पुनर्वैभव प्राप्त होईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। आता एप्रिल महिन्यातील बैठकीत ठरल्यानुसार जून महिन्यात सल्लागार संचालक म्हणून राज्य बँकेची नियुक्ती झाल्याने बँकेला आजचे दिन येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।